B.Ed ॲडमिशन 2025-26 तर कॅपराऊंड 3चे फॉर्म सुरू झालेले आहे। मेथड कशी चेंज करायची, कॅपराऊंड 3साठी कॉलेजेस कसे ॲड करायचे आणि फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम यावं लागेल साईटवर आणि कॅपराऊंड 3साठी जेही विद्यार्थी इलिजिबल आहेत ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात किंवा ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नसेल परंतु B.Ed CET दिलेली आहे ते विद्यार्थी सुद्धा यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला यावं लागेल साईटवर आल्यानंतर तुम्ही एक अनाउन्समेंट आहे ही एकदा रीड करून घ्या, कारण की यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही कॅपराऊंड 3चा फॉर्म भरू शकता, फॉर्म एडिट सुद्धा करू शकता, मेथड सुद्धा चेंज करू शकता। सर्वप्रथम करावं लागेल ते म्हणजे कॅन्डिडेट लॉग इन। आपल्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे, ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। समजा कोणाकडे जर पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्डचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, तुमचा ID यूज करून तुम्ही पासवर्ड सुद्धा सेट करू शकता। तर सर्वप्रथम कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करा। बघू शकता यामध्ये तुम्हाला तुमचा ID टाका जोही तुम्ही ईमेल ID दिलेला आहे, पासवर्ड माहिती आहे तुम्हाला तो पासवर्ड इन्सर्ट करा आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुम्ही की तुमचे प्रोफाईल संपूर्ण ओपन झालेले आहे। बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता, डॉक्युमेंट्समध्ये काही डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम असल्यामुळे पार्सली व्हेरीफाईड होते आणि ELCTचा फॉर्म यांनी भरलेला नव्हता। यामधून तुम्ही संपूर्ण ऑप्शन दिलेला आहे, मेथड चेंज करू शकता, त्यानंतर कॉलेजचे ऑप्शन फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्म, इथून प्रिंट, म्हणजे हे लास्ट राऊंडबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। ELCTचा पण ऑप्शन आहे परंतु या विद्यार्थ्यांनी ELCTचा फॉर्म भरलेला नव्हता। तर आता करायचं आपल्याला ते म्हणजे की जो फॉर्म आहे आपला अनलॉक करायचा, तर ॲप्लिकेशन फॉर्मचं जे ऑप्शन आहे इथे यावं लागेल। इथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटससुद्धा तुम्ही बघू शकता। तर अनलॉक ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल, कारण आपल्याला करायचं आहे म्हणजे आम्हाला चेंज करायचं आहे ते म्हणजे मेथड, कारण आमची मेथड चुकलेली आहे, पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेली नाही आहे अशा प्रकारे विद्यार्थ्याला सांगण्यात आलेलं आहे। तर आता या राऊंडमध्ये मेथड चेंज करणार, ज्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम होते हे डॉक्युमेंट दुरुस्ती करणार आणि फॉर्म भरणार आणि त्यानंतरच कॉलेजेस ॲड करणार। कारण जर आपण आपला फॉर्म अनलॉक केला तर आपले संपूर्ण फॉर्म हा ओपन होऊन जातो, म्हणजे फ्रेश फॉर्म होऊन जातो, त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स जिथे जिथे आपल्याला अडचणी आलेल्या आहे ते ऑप्शन आपल्याला एडिट करायचं आहे। तर अनलॉक ॲप्लिकेशनला क्लिक करा, त्यानंतर बघू शकता तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडत आहे। इथे चेकबॉक्सला क्लिक करा, चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन व्हिजिबल होऊन जाणार आणि इथून आपल्याला करायचा अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म। एकदा अनलॉक झाला की संपूर्ण ऑप्शन तुमच्यासमोर उपलब्ध होणार आणि ऑप्शन फॉर्मची जेही ऑप्शन आहे हे इथून निघून जाणार, कारण की सर्वात प्रथम आपल्याला जो फॉर्म आहे एडिट करून लॉक करायचा आहे त्यामुळे। तर अनलॉक ॲप्लिकेशनला क्लिक करा। ॲप्लिकेशन अनलॉक झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। इथे तुमचा फॉर्म संपूर्ण ओपन करून दिलेला आहे, बाकीचे ऑप्शन सध्या दिसणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म लॉक करत नाही तोपर्यंत। लॉक करा, संपूर्ण ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल। तर यामध्ये तुम्हाला कुठे कुठे अडचण आहे बघू शकता। तर आम्हाला करायची आहे मेथड चेंज, तर मेथड चेंज तुम्ही क्वालिफिकेशनमधून चेंज करू शकता, त्यानंतर डॉक्युमेंटचं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समधून करू शकता। तर इथे संपूर्ण ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे, इथे क्लिक करून तुम्ही एकदा चेकसुद्धा करू शकता की तुम्हाला चेंजेस काय करायचे आहे। तर सर्वात प्रथम करायचं आहे आम्हाला ती म्हणजे मेथड चेंज। तर बघू शकता इलिजिबल मेथडमध्ये 4 ऑप्शन आहे, जिओग्राफी, सायन्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। तर यामधले काही ऑप्शन आम्हाला रिमूव्ह करायचे आहे कारण ते इलिजिबल नाही आहे अशाबद्दल सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर हे करायचं आपल्याला कुठून, तर जेही एज्युकेशनचं ऑप्शन आहे म्हणजे क्वालिफिकेशनचं ऑप्शन आहे इथून आम्हाला चेंज करायचं आहे, कारण मेथड हे येते कुठून, जे आपण BSc किंवा जे तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट विचारण्यात येतात की तुम्हाला या कोर्समध्ये कोणकोणते सब्जेक्ट होते तर त्यानुसार आपण इथे इन्सर्ट करतो, परंतु तसं नाही आहे। जे सब्जेक्ट तुम्हाला 3 वर्ष कंपल्सरी होते तेच सब्जेक्ट तुम्ही चूज करा अशाबद्दल सांगण्यात आलेले आहे। तर बघू शकता त्यानंतर इथे क्वालिफिकेशनला क्लिक केलं, क्वालिफिकेशनला क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे डिलीटचं आणि एडिटचं। एडिटचं म्हणजे जे पेन्सिल आयकॉन आहे यामध्ये तुम्ही एडिट करू शकता आणि रेड आयकॉनमध्ये तुम्ही डिलीट करू शकता। तर आम्हाला एडिट करायचं आहे कारण हे सब्जेक्ट काढायचे आहे त्यामुळे। तर इथे पेन्सिल आयकॉनला क्लिक केलं आहे, त्यानंतर बघू शकता सर्वात खाली एक स्पेशलायझेशन म्हणून किंवा सब्जेक्ट म्हणून ऑप्शन आहे, हे बघा इथून रिमूव्ह करतोय। तुम्हाला सांगितलं असेल की हे नको आहे तर तुम्ही सुद्धा रिमूव्ह करू शकता अशा प्रकारे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल, परंतु यामध्ये एक सब्जेक्ट तरी कंपल्सरी सांगण्यात आलेला आहे की तुम्हाला एक तरी सब्जेक्ट असा आहे की जो 3 वर्षे कंपल्सरी द्यावा लागतो तुमच्या एज्युकेशनमध्ये, तर तो सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये सुद्धा द्यायचं काम पडणार आहे। तर विद्यार्थ्याला विचारल्यानंतर विद्यार्थ्याने सांगितलं की मला केमिस्ट्री हा सब्जेक्ट कंपल्सरी होता
आणि हीच इन्फॉर्मेशन त्यांना कॉलेजवाल्यांनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्हाला जोही सब्जेक्ट कंपल्सरी होता 3 वर्ष तो सब्जेक्टच तुम्ही यामध्ये सिलेक्ट करा. तर केमिस्ट्री म्हणून सिलेक्ट करा किंवा तुम्हाला जोही असेल तुम्ही तो सिलेक्ट करता. फिजिक्स असेल फिजिक्स सिलेक्ट करा, जोही असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आणि त्यानंतर बघू शकता तर इथे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे, कारण की संपूर्ण डाटा सेव्ह झालेला आहे. तर फिजिक्स केमिस्ट्री जोही तुम्हाला असेल तर तुम्ही यामध्ये एक सब्जेक्ट सिलेक्ट करा. तुम्ही तुमच्या एज्युकेशननुसार सिलेक्ट करा. ॲग्रिकल्चरवाला फक्त ॲग्रिकल्चर सिलेक्ट करेल अशा प्रकारे. त्यानंतर करायचे डॉक्युमेंट्स अपलोड. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सला क्लिक करावं लागेल. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट दिसत आहे. तर यामध्ये EWS सर्टिफिकेट हे रॉंग सांगण्यात आले, तर आम्ही इथून डिलीट करणार आहे. सर्वप्रथम डिलीटच्या आयकॉनवरून हे जे पहिलं सर्टिफिकेट आहे हे डिलीट करावं लागेल. डिलीट झालेलं आहे बघू शकता. डिलीट झाल्यानंतर अपलोडसाठी इथे तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिथून आपल्याला बघू शकता इथे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. इथून आपल्याला परत जी फाईल आहे ही ब्राउज करून घ्यायची आणि अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर बारकोड असेल तर बारकोड इन्सर्ट करा आणि अपलोडला क्लिक करा. अपलोडला क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुमची जेही सर्टिफिकेट आहे इथे आलेलं आहे. तुम्ही परत एकदा जे आयकॉन दिलं इथून चेकसुद्धा करू शकता. जर ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा, म्हणजे तुमचं जे दोन्ही ऑप्शन आहे हे सेव्ह होऊन जाणार. आणि त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती परत तुम्ही एकदा प्रॉपरली चेक करून घ्या, कारण आता चूक व्हायला नको. संपूर्ण फॉर्म एकदा चेक करा. यामध्ये तुम्ही चेक करू शकता, एडिट होत नाही, परंतु तुम्ही एक स्टेप बाय स्टेप संपूर्ण ऑप्शन बघू शकता. आणि जर संपूर्ण फॉर्म तुमचा ओके असेल तर तुम्ही या फॉर्मला कन्फर्म करू शकता. फॉर्म एकदा कन्फर्म झाला की तुम्ही मग फॉर्ममध्ये एडिट करू शकत नाही. आणि आता भरू शकता तुम्ही तो म्हणजे तुमचे ऑप्शन उपलब्ध झालेले आहे. आता भरू शकता तुम्ही तुमचा फॉर्म. तर आता करावं लागेल तुम्हाला मेथड चूज. मेथड चूज करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे बघू शकता, सेट मेथड प्रिफरन्स. तर इथे तुम्हाला क्लिक करून सर्वात प्रथम तुम्हाला तुमची मेथड सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे, प्रिफरन्स लावून घ्यायचा आहे 1 2 3 4. आणि त्यानंतर तुम्हाला करून घ्यायचा आहे तुमचा ऑप्शन फॉर्म हा लॉक. तर बघू शकता इथे प्रिफरन्स आलेले आहे. हे प्रिफरन्स आम्ही सेट केलेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रकारे सेट करून घ्या, जशा प्रकारे तुम्हाला पाहिजे आहे तशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. कोणती ज्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी सिलेक्ट झाल्यानंतर इथून तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा की कोणत्या डिस्ट्रिक्टमधलं तुम्हाला कॉलेजेस पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. त्यानंतर सर्च कॉलेजला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर त्या युनिव्हर्सिटीमधले त्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेजची लिस्ट येऊन जाणार. एक कॉलेज असेल किंवा मल्टिपल कॉलेज असेल, तुम्हाला त्या लिस्टमधून किती कॉलेजेस पाहिजे आहे हे तुम्ही टिक करावून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन आलेले आहे. युनिव्हर्सिटी चेंजसुद्धा करू शकता तुम्ही, परत दुसरी डिस्ट्रिक्ट घेऊ शकता. संपूर्ण तुमच्या मनासारखे तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन आहे, या टिक करा. इथे जे जे कॉलेज पाहिजे तुम्हाला अशा प्रकारे टिक करा. आणि ॲड सिलेक्टेड कॉलेजला तुम्ही सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे तिथे क्लिक करा. तुमचे हे कॉलेज सिलेक्टेड लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार. ॲड झाल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता. मग लावायचा आहे तुम्हाला तो म्हणजे प्रिफरन्स. तर अशा प्रकारे कॉलेजेस ॲड करा. मल्टिपल युनिव्हर्सिटी मल्टिपल डिस्ट्रिक्टमधले सुद्धा तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता. आणि सिक्वेन्ससुद्धा तुमच्या मनासारखं लावू शकता. पहिलं कॉलेज अमरावती, दुसरं कॉलेज पुणे, तिसरं कॉलेज जळगाव. तुमच्या मनासारखा तुम्ही फॉर्म भरू शकता. काही यामध्ये एवढं हार्ड नाही आहे. फक्त स्टेप जे आहे ह्या व्यवस्थितरित्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा फॉर्म कुठेही चुकणार नाही आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही कॉलेजेस ॲड करून घ्या. तुम्हाला जेवढी कॉलेज पाहिजे तुम्ही सिक्वेन्सनुसार म्हणजे डिस्ट्रिक्टनुसार ॲड करा. आपण सिक्वेन्स शेवटी लावणार. बघू शकता आम्ही फक्त 3 कॉलेज शॉर्टलिस्ट केलेले आहे. शॉर्टलिस्ट केलेले कॉलेज तुम्हाला इथे दिसून पडेल. जर चुकीचं कॉलेज ॲड झालं असेल तर इथं टिक करा, डिलीटला क्लिक करा. कॉलेजसुद्धा डिलीट होऊन जाणार. अशा प्रकारे तुम्ही परतसुद्धा कॉलेजेस ॲड करू शकता, डिलीट करू शकता, परत ॲड करू शकता. काही घाबरण्याचं कारण नाही. जर तुम्ही टाकलेले कॉलेजेस ओके असेल, ॲड करायचे नसेल, तुम्ही कन्फर्म आहे तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. आता लावणार आपण ते म्हणजे प्रिफरन्स. बघू शकता 3 कॉलेजेस आलेले आहेत. तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे सेट प्रिफरन्स. तर तुम्ही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर जसे तुम्हाला कॉलेजेस सिक्वेन्सनुसार पाहिजे तो सिक्वेन्स तुम्ही लावून घ्या 1 2 3. कारण 3च कॉलेज आहेत. तुम्ही जर 50 कॉलेज घेतले असेल तर तुम्हाला 1 पासून तो 50 पर्यंत प्रिफरन्स लावावा लागला असता. 1 2 3 4 5 6 7. तर तुम्ही तुमच्या मनासारखा सिक्वेन्स लावून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा.
सेव्ह नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचे मेथड तुम्हाला दिसून पडत आहे। तुम्ही 3च कॉलेज सिलेक्ट केलेले आहे हे सुद्धा तुम्हाला दिसत आहे। आता करायचं तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म। जेव्हा तुम्ही कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म करणार तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट होऊन जाणार, मग तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे। करू शकता अनलॉक करून, परंतु पहिल्या वेळेसच व्यवस्थित फिल करा जेणेकरून तुम्हाला एडिट करायचं काम पडायला नको। तर अशा प्रकारे तुम्ही राऊंड 3चा फॉर्म एडिट करून ऑप्शन फॉर्म सुद्धा भरू शकता। प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर दिलेला आहे। आपल्या बाकी चॅनलवर फक्त तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली असेल, परंतु आपल्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण ज्या स्टेप आहे तुम्हाला प्रॉपर समजून सांगण्यात आलेले आहे आणि आपल्या चॅनलवर समजून सांगूनच आपण फॉर्म भरत असतो। कारण तुम्ही बाकीसुद्धा व्हिडिओ बघत असाल त्यामध्ये डायरेक्टली असं टाका किंवा हे टाका ते टाका नाही आहे। आपण त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगतो। व्हिडिओ जरी तुम्हाला थोडा पार्ट कमी दिसला तरी चालेल, परंतु तुम्ही जे ऐकताय त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल अशा प्रकारेच तुम्हाला सांगण्यात येते। तर यामध्ये तुम्ही या प्रोसेसनी तुमचे फॉर्म भरू शकता। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि बीएड ॲडमिशनबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि बीएड ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।